आपण दिवाळीचा पहिला फराळ बनवला आहे शंकरपाळी. आता आपण बनवणार आहोत दुसरा फराळ, अगदी सगळ्यांचा आवडता असा. तो कोणता तर करंजी. ती दुसरी कसली तर मावा घातलेली रव्याची करंजी. अगदी खुसखुशीत होते आणि खायला खूप छान लागते, महिनाभर टिकते आणि सगळ्यांना आवडेल अशी खूप टेस्टी बनते. नक्की एकदा ट्राय करा अशा प्रकारे करंजी, तुम्हाला देखील नक्की आवडेल. नक्की बनवून पहा या दिवाळीला. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. कढई ठेवायची गॅसवर, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. इथे मी 1/2 वाटी रवा घेतला आहे. तो छान 2-3 मिनिटांसाठी रोस्ट करायचा आहे पहिल्यांदा. त्यानंतर ॲड करायचे 1 चम्मच घी. आणखी 3-4 मिनिटांसाठी रवा छान भाजायचा आहे. पुन्हा 1 चम्मच हे टाकलं आहे मी याच्यामध्ये तूप. याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले आहेत मी. आता ते देखील छान रोस्ट करूया. पहिल्यांदा ड्रायफ्रूट्समध्ये घेतलं आहे काजू बदाम आणि चारोळी. दुसऱ्या पॅनमध्ये घेतला आहे मी 1 वाटी किसलेला खोबरा सुका. तो देखील छान रोस्ट करायचा आहे थोडासा तुपावर आणि आपल्या रव्यामध्ये ॲड करायचा आहे. आता गॅसची फ्लेम आपण बंद करून घेणार आहोत आणि 4-5 मिनिटांतर सारण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये ॲड केला आहे 1 वाटी पिठी साखर. गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आहे आणि छान प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत अर्धा पाव आपला किसलेला मावा आणि छान अलगद असा हा मावा तुम्हाला मिक्स करायचा आहे. ही प्रोसेस थोडी लांबची आहे आणि थोडीशी ह्याला जास्त मेहनत लागते. अशा प्रकारे दाबून दाबून तुम्हाला सगळीकडे मावा मिक्स करायचा आहे. मावा मिक्स झाल्यानंतर सारणाची अगदी चव बदलते आणि खायला खूप छान लागतं सारण. ॲड करणार थोडीशी वेलची पूड आणि रेडी आहे इथं आपलं सारण. आता एका पातेल्यामध्ये घेतलं आहे मी मैदा. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि घी ॲड करायचं आहे आणि छान हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता आपण थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं पीठ मळून घेणार आहोत मऊसूत असं. अशा प्रकारे त्यानंतर ॲड केलं आहे थोडंसं तेल आणि छान एकजीव करून घेतला आहे पिठाला. आता आपण ते पिशवीमध्ये किंवा कापडाच्या सहाय्याने आता त्यासाठी झाकून ठेवणार आहोत. छोट्या पिठाचा गोळा घेऊया. तो छान प्रकारे अशी याची पारी लाटणार आहोत. त्यानंतर ॲड करणार आहोत याच्यामध्ये 2 चम्मच सारण आणि छान अशी फोल्ड मारून ते बंद करून घेणार आहोत. माझ्याकडे साचा नाही आहे, तुमच्याकडे साचा असेल तुम्ही साच्यामध्ये देखील बनवू शकता. मी आपल्या चमच्याच्या सहाय्याने ही कट करून घेतली आहे आणि रेडी आहे आपली इथं माव्याची करंजी. एकीकडे तेल गरम ठेवलं आहे. अशा प्रकारे बाकीच्या देखील करंज्या बनवून घेतल्या आहेत. आता छान आपण तेलामध्ये करंजी तळून घेणार आहोत. माझ्या एवढ्या सारणामध्ये मला 80 पर्यंत करंज्या झाल्या आहेत. आणि इथे रेडी आहेत आपली माव्याची खुसखुशीत अशी करंजी. फक्त रव्याची करंजी केल्यावर ती कडक होते, मात्र ही करंजी महिनाभर ठेवून पहा तरी कडक होणार नाही आहे. अगदी खुसखुशीत राहील आणि खायला देखील खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा ट्राय केल्यानंतरला पुन्हा नक्की बनवाल ही माझी गॅरंटी आहे. त्यामुळे नक्की ट्राय करून पहा ही एकदा दिवाळीला ही करंजी. तुम्हाला देखील खूप आवडेल. बाय बाय.